नमस्कार मित्रांनो, मी धनंजय आरवडे, स्नेहालय फाउंडेशन सांगलीचा अध्यक्ष. आमची संस्था गेली 8 वर्ष स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याकरता काम करते. पण सध्याच्या काही न्यूज आपण सुद्धा ऐकल्या असतील, जसं म्हैसाळ प्रकरणामध्ये झालेली खिद्रापुरेची केस. ती झाली नाही तोपर्यंतच आपल्या समोर नवीन एक केस आली, ती म्हणजे चौगुले डॉक्टर. विषय मला जो तुमच्यासमोर मांडायचा आहे तो कुठल्याही डॉक्टरच्या बाबतीतला मांडायचा नाही, कारण का हे डॉक्टर नसून हे नराधम आहेत, जे या प्रवृत्तीचा गैरवापर करतायत. त्यांच्या प्रवृत्तीमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण मला असं वाटतं की यामध्ये दोष आपला सुद्धा आहे, कारण समाज हा मुलींच्या जन्माबाबत अजून सुद्धा संकुचित वृत्तीने वागतोय. यामध्ये आपण सर्वांनी जर बघितलं, जसं मी माझ्या कार्यक्रमांमध्ये सांगत असतो की स्त्री भ्रूण हत्या होण्यामागं 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपलं मुलींच्या जन्माच्या बाबतीतला असणारं जुने विचार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा गैरवापर, जे यासारखे नराधम डॉक्टर करतायत. पण मला एकच आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की मुलींच्या जन्माबाबत अजून सुद्धा आपले जुने विचार का? आज मुली इतक्या चांगल्या ठिकाणी आहेत, चांगल्या ठिकाणी जॉब करतायत, आई वडिलांना चांगल्या पद्धतीने सांभाळतायत. आज चांगल्या मोठ्या पोस्टिंगला मुली आहेत, मुलांच्या खांद्याला खांदा लावून अगदी काम करणारे आहेत. आज स्त्री सबलीकरण हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. माझ्याकडे काही केसेस आहेत, त्यामध्ये तर अगदी मुलांपेक्षा मुली सुद्धा आई वडिलांना सांभाळतात. म्हणजे इतकं चांगलं वातावरण असताना सुद्धा आज मुलींना जन्माला घातलं जाऊ शकत नाहीये किंवा घालू दिलं जात नाही. आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की हे जे जुने विचार आहेत हे आपण सगळ्यांनी मिळून खोडून टाकावेत, आणि डॉक्टरांपेक्षा, असल्या नराधम डॉक्टरांपेक्षा आपण आपल्या समाजानं मुलींच्या जन्माबाबत जर दृष्टिकोन बदलला तर या लोकांचं हे जे कसाईखाना चालू आहे हा चालणार नाही. तर त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मुलीच्या जन्माचं स्वागत आपण सगळे मिळून करू. आमचा हा लढा सुरूच आहे, तर त्या लढ्यामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हा आणि या गोष्टीला परावृत्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू आणि मुलींच्या जन्माचं आपण सगळेजण मिळून स्वागत करू. धन्यवाद.